ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आता अत्यंत बोलकी दृश्य निवडणुकांच्या या रणधुमाळीमध्ये एकीकडे मुख्यमंत्री नागपुरात पोहोचलेले आहेत। काही वेळातच उमेदवारी अर्ज ते दाखल करतील आणि आणखीन एक महत्त्वाची दृश्य ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते बारामतीहून अजित पवार सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता पोहोचतायत आणि तिथे देखील जोरदार शक्ती प्रदर्शन सध्या सुरू आहे। महाराष्ट्रातले हे दोन दिग्गज आज अर्ज भरताना दिसतात। वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। वैभव, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? महाराष्ट्राच्या राजकारणातली आत्ताची महत्त्वाची दृश्य, ऑक्टोबर महिना हा आता निवडणुकीचा महिना आहे। अगदी काही दिवसातच आपल्याला कळू शकणार आहे की पुन्हा एकदा राज्यावर नेमकं कोण असणार आहे, राज्याचं नेतृत्व नेमकं कोण करणार आहे, अगदी काही दिवसात स्पष्ट होणार आहे। आणि त्याआधीची ही रणधुमाळी सध्या आपण बघतोय। नागपूर आणि बारामती दोन ज्याला आपण म्हणू शकतो पॉवर सेंटर्स, तिकडची ही दृश्य आहेत। थेट जाणार आहोत। वैभव सोनवणे आता आपल्या सोबत आहेत। वैभव, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? अजित पवार देखील जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपल्या कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचतायत। आपल्याला माहिती आहे कालच धनंजय मुंडे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता। जितेंद्र आव्हाड यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जेव्हा ते रवाना होत होते त्याच्या आधी खास करून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील त्यांच्यासोबत तिथे उपस्थित होते। आणि आता बारामतीतली आजची राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखीन एक महत्त्वाचे नेते अजित पवार यांची ही दृश्य उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची। आपल्यासोबत वैभव सोनवणे आता आपल्या सोबत आहेत। वैभव, अधिवेशनामध्ये हे दोन नेते कायमच आमने सामने असतात। एकीकडे आपण दृश्य बघतोय मुख्यमंत्र्यांची आणि दुसऱ्या याच्यामध्ये दृश्य आहेत अजित पवारांची। दोन दिग्गज एकीकडे आज अर्ज दाखल करतायत। महत्त्वाचं म्हणजे एकीकडे इतकं मोठं राजकीय नाट्य आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणारे हे दोन्ही दिग्गज। बारामतीचं वातावरण आता काय सांगता येईल? आधीच कार्यकर्त्यांनी भावनाविवश झाले होते जेव्हा अजित पवारांनी गेल्या आठवड्यात राजीनामा दिला होता आणि त्यानंतर आजचा दिवस। रेणुका, अत्यंत मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्त कार्यकर्ते आहेत ते अजित पवारांच्या रॅलीमध्ये सहभागी झालेत। प्रचंड मोठी रॅली जी आहे ती अजित पवारांनी काढलेली आणि त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते जात आहेत। अजित पवारांचं पूर्ण कुटुंबीय जे दोन्ही चिरंजीव पार्थ आणि जय जे ते दादांच्या बरोबर स्वतः आहेत आणि अर्ज भरायसाठी जी मोठी रॅली काढण्यात आलेली आहे या रॅलीतून अजित पवार पुढे जात आहेत। बारामतीमध्ये अनेक चौकांमध्ये, इंदापूर चौक असेल, भिगवण चौक असेल, प्रचंड मोठे हार जे आहेत ते क्रेनच्या मदतीनं अडकवण्यात आलेले आहेत आणि ही रॅली जशी जशी पुढे जाईल तसे तसे हे हार जे आहेत ते या रॅलीवर टाकले जातील। आपल्याला माहिती आहे गेल्या आठवड्यात जे राजीनामा नाट्य घडलं होतं अजित पवारांचं, त्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदा आज जाहीर सभेला संबोधित करतात। आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्यांमध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे की म्हणजे अजित पवारांचे चाहतेच आहेत बारामतीचे, ते प्रचंड आनंदी झालेत या सगळ्या प्रकारानंतर। एक प्रश्नचिन्ह लागलेलं होतं, अजित पवार खरंच उमेदवारी अर्ज भरणार की नाही बारामतीमधून, की राजकीय संन्यास घेणार। मात्र त्याच्यावरती अजित पवारांनी स्वतः खुलासा केला, पण तरी सुद्धा कार्यकर्तेच आहेत ते जोवर अजित पवार स्वतः काही बोलत नाही तोवर त्यांना खात्री जी आहे ती पटत नव्हती। अखेर आज अजित पवार फॉर्म भरतील आणि सगळ्या राजीनामा नाट्यानंतर पहिल्यांदा ते या रॅलीला संबोधित करतील। निश्चितच वैभवकडून आणखीन अपडेट्स घेत राहणार आहोत। आता ही अत्यंत महत्त्वाची दृश्य, कारण निवडणुकांचा सध्या संग्राम सुरू आहे। नागपूर आणि बारामतीतली ही दृश्य, इतरही बातम्यांचे अपडेट्स घेत राहणार आहोत, कारण मुंबईत देखील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडतायत। एका ब्रेक नंतर